धाडस. ही कथा लेखकाच्या जीवनातील काही रंजक तसेच सत्य घटनांवर आधारित आहे. भाग 1. बालपण आणि सायकलीचा ट्रॉमा. आयुष्य बऱ्यापैकी मुंबईत गेलं, म्हणजे बॉम्बेत. तसा शिवसेनेचा विरोध बॉम्बेला नंतरचा. तेव्हाही आणि आजही माझ्यासाठी बॉम्बे फर्स्ट आणि मुंबई नंतरच. मुंबई म्हणजे मायानगरी. अति जलद म्हटल्यानंतर दळणवळणाची साधनसुद्धा अनेक. बस, ट्रेन आणि तेव्हाचं मुख्य आकर्षण म्हणजे सायकल. साधारण 90चा काळ. घरात टीव्ही, फ्रिज, टेलिफोन असणे म्हणजे सधन कुटुंब. चाळीतल्या सगळ्यांना अशा सो कॉल्ड फॅमिलीबद्दल नेहमीच आकर्षण आणि कौतूलही आम्ही पामर कौतुक करणाऱ्यातले. कौतुक बनणे ह्यासाठी हा आयुष्याचा आटापिटा जो कदाचित मरेपर्यंत चालू राहील. असो, प्रयत्न वाळूचे कण, रगडिता तेलही, गळेत तूपही. डोक्यावरचे केस अजून शाबूत, त्यातच काय तो आनंद. बाकी आमचे प्रयत्न चालूच आहेत आणि नेहमीच चालू राहतील, अगदी शेवटपर्यंत. ॲमेरॉन बॅटरीसारखे ऑन ऑन अँड ऑन. विषय भरकटतोय पण पार्श्वभूमी महत्त्वाची. असो, अशा अप्रूप न वाटणाऱ्या मध्यमवर्गीय पण सधन कुटुंबातला माझा जन्म, त्या काळी स्वतःच्या मालकीची सायकल असणारा, माफ करा, असणारी. तेव्हा नव्हती स्त्री स्वातंत्र्य, ही तर आत्ताची व्याख्या. कदाचित स्त्री स्वातंत्र्याचा उदो हा राजकीय फायद्यासाठी. खरं तर आज पण आपली संस्कृती ही पुरुषप्रधान, काही अपवाद वगळता. पण सध्याचं राजकारण आणि अनुभवातून एवढं मात्र शिकलो की स्त्री स्वतःची असो व परकी, वाद घालू नये. स्वतःची बाजू मांडणं खरे, पण व त्यातही पुरुषी अहंकार म्हणजे ब्रह्मपाप. बरं, विषय सायकलीचा पुन्हा पुन्हा भरकटतोय, पण करणार काय मुख्य? विषयावर येण्यासाठी पार्श्वभूमीत महत्त्वाचीच आहे ना. असो, तर माझे किंबहुना माझ्यासारख्या असंख्य मुलांचे, ज्यांचे कदाचित मी प्रतिनिधित्व करतोय, हे सायकलबद्दल वाटणारे अप्रूप व आकर्षण. लहानपणी आमच्या घरी वाहन या विषयाबद्दल भीतियुक्त वातावरण. वाहनं आपल्यासाठी नाही, हे आमच्यावर त्यावेळी तझालेले संस्कार. त्यामुळे कधीच वाहनाच्या फंदातच पडलो नाही. पण एकदा न राहून आम्ही तिन्ही भावंडांनी मिळून पैसे साठवून व आईला न सांगता सेकंड हँड सायकल विकत घेतली. आईची प्रतिक्रिया काय असेल व त्याला कसे सामोरे जायचे या सगळ्याची पूर्वतयारी करूनच ते धाडस केलेलं. पण त्यावर काहीच प्रतिक्रिया नव्हती, हे पाहून आमचा आनंद द्विगुणित झाला. म्हणतात ना, फॉर एव्हरी ॲक्शन देर इज अन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. ह्याचा अनुभव मात्र दुसऱ्या दिवशी आला. शाळेतून घरी आल्यानंतर पाहतो तर काय, आईनं सायकल चक्क भंगारवाल्याला विकून टाकलेली. या अशा अनुभवातून मोटरसायकल घेण्याचं धाडस कधीच केले नाही. सार्वजनिक वाहतूक, बस, ट्रेन, फार तर फार मित्रांच्या मोटरसायकलीवर मागे बसून वयाची 45 कधी उलटली हे कळलेच नाही. भाग 2. मध्यमवर्गीय भीती आणि बायकोचा धाडसी निर्णय. बरं, नोकरीला लागल्यानंतर ऐपत होती पण आकर्षण नव्हतं. त्यामुळे कुठलेही वाहन घेण्याचा किंवा शिकण्याचा कधी प्रयत्नही केला नाही. लग्नानंतर मात्र वर्षापूर्वी आमच्या सौनी 4 चाकी घेण्याचा निर्णय घेतला. हो, अगदी डायरेक्ट निर्णयच. माझ्या जागी एखादी व्यक्ती असती तर त्या व्यक्तीला आनंद झाला असता, पण माझ्या अंगावर मात्र चक्क काटा उभा राहिला. तो ह्यासाठी की हे 4 चाकीचे आव्हान मी पेलणार कसं. बरं, बायकोच्या या धाडसाचं मला कौतुकही वाटलं, पण माझ्या भीतीचा डोंगर हा त्याहूनही मोठा. त्यामुळे सुरुवातीला त्या निर्णयाचा मी कडाडून विरोध केला. पण स्त्री शक्ती ही नेहमी थोर आणि ह्या लढाईत शेवटी विजयी झाल्या व नाईलाजाने का होईना छोटीशी 4 चाकी गाडी घ्यायला तयार झालो. पण पुन्हा स्त्री शक्ती उफाळून आली. 4 चाकी घ्यायची तर किमान मध्यम आकाराची. सौंच्या ह्या हुकमापुढे माझे काहीच चालले नाही व शेवटी मध्यम आकाराची 4 चाकी घरात आली. त्या रात्री अक्षरशः मला ताप आला व शेवटी नाईलाजास्तव का होईना मी गाडी शिकलो व सध्या थोडीफार चालवतो देखील. माझ्या सासरच्या मंडळींना या गोष्टीचा फार आनंद झाला, पण माझ्या घरच्यांना मात्र चिंता जास्त. कारण गाडी चालवण्याचे हे आव्हान मी कसे पेलणार याबद्दल सगळ्यांच्या मनात शंका
व माझ्या बालमनावर आलेला ताणसुद्धा वेगळाच. असो, ते आव्हान कसं बस पेलेलं व अजूनही पेलतच आहे. आजही मला मी प्रचंड वेगाने गाडी चालवतोय अशी स्वप्न पडतात व मी दचकून जागा होतो. भाग 3. टायगरचे पुनरागमन आणि नवी दुचाकी. बरं, आता विषय दुचाकीचा, टू व्हीलर. इथे दुचाकी घेण्याचा निर्णय मात्र माझा. त्याला कारणे ही तशीच होती. आमच्या आजूबाजूला राहणारी मंडळी, खास करून व लहान मुले व स्त्रियासुद्धा इथे सर्रासपणे दुचाकी हाताळतात. प्रत्येक घरात किमान 1 ते 2 दुचाकी. व नेहमीप्रमाणे आम्ही मात्र अपवाद, एकसुद्धा नाही. फार तर फार मुलाने घेतलेली सायकल. हेच काय ते आमचं दुचाकीबद्दलचे धाडस. येथे नमूद करावेसे वाटते की येथे दुचाकी ही चैनीची वस्तू असण्यापेक्षा गरजेची जास्त, कारण मुख्य बाजार, दुकाने, शाळा, रुग्णालय अशा गरजेच्या गोष्टी जरा लांबच, साधारण 1 ते 2 किलोमीटर. त्यामुळे दुचाकी ही अनिवार्य. पण ह्या परिस्थितीमध्ये ही माझ्या चालण्याच्या छंदामुळे मी आत्तापर्यंत या अडचणीचा यशस्वीपणे सामना केला. तसे बघायला गेलं तर आजही मी 3-4 किलोमीटर सहज पायी चालू शकतो. एकदा तर मनात असाही विचार आला की एखाद्या देवस्थानाची अगदी घरापासून पदयात्रा करावी. तशी इच्छा तर आहे. बघू कधीतरी, हे पण धाडस करून. बरं, दुचाकी घेण्याचं दुसरं कारण म्हणजे समाजाचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन 4 चाकी आहे, दुचाकी नाही. आश्चर्य, दया कुछ तो गडबड है. पण या दुष्ट समाजाला माझ्या वाहनाच्या भीतीबद्दल कसं समजवणार हो? कारण तिसरं, नाही म्हटलं तरी पायी किंवा 4 चाकीने सगळ्याच ठिकाणी जाता येत नाही. व प्रत्येक वेळी चालत जाण्यासाठी मी काही क्रीडापटू नाही व सध्याचे ते वयसुद्धा नाही. त्यामुळे दुचाकीची गरज ही प्रकर्षणाने जाणवायला लागली. अति गरजेच्या वेळी बऱ्याचदा मी रिक्षाचा वापर करतो. मी एवढाही कंजूस नाही, पण प्रत्येक वेळी रिक्षा मिळेलच याची काही शाश्वती नाही. त्यामुळे या सगळ्या कारणांचा विचार करून आता मात्र दुचाकी अनिवार्य आहे हे समजायला मला थोडा उशीरच झाला. पण पटलं एकदाचं. व नाईलाजास्तव का होईना मी दुचाकी घेण्याचा धाडसी निर्णय पक्का केला. आता वाहनांबद्दल असणारी माझी आवड व ज्ञान अत्यंत तोकडं. पण आता एकदा मनावर घेतलं हे म्हटल्यावर वाहनाची शोधाशोध चालू, ती चक्क सेकंड हँड वाहनांपासून. पहिल्यांदा वाटलं सेकंड हँड दुचाकी घेऊन देऊ, म्हणजे निर्धास्तपणे शिकता येईल. काही कमी जास्त जरी झालं तरी काळजी नाही. व अशा प्रकारे माझी शोधाशोध सुरू झाली. शेजारी पाजारी, मित्रमंडळी, ऑनलाईन बिनलाईन सगळे प्रयत्न सुरू झाले. पण योग काही जमू नये ना. हवे तसे वाहन हव्या तशा किमतीत मिळेना. मग मात्र मी माझा मोर्चा नवीन वाहनाकडे वळवला. आता नवीन वाहन घ्यायचं तर कोणतं? आमचा अभ्यास पुन्हा चालू. बॅटरीवरील दुचाकी की पेट्रोलवाली दुचाकी? ह्या कंपनीची दुचाकी की त्या कंपनीची दुचाकी? मोटरसायकल की स्कूटर? पुन्हा आमच्या अफाट ज्ञानाची सत्वपरीक्षा चालू. बरं, एक आणखीनच नव्याने कळलेली गोष्ट ती म्हणजे दुचाकी ही डिझेलवर चालत नाही, फक्त पेट्रोल किंवा बॅटरी त्यावरच चालते. हे कळण्यामागचे कारण ही तेवढेच मजेशीर आहे. एकदा काय झाले, मी आमच्या ड्रायव्हर दादांची दुचाकी घेऊन शिकण्यासाठी बाहेर पडलो. पेट्रोल टाकावं म्हणून पेट्रोल पंपावर गेलो. तिथे गेल्यानंतर मी आमच्या ड्रायव्हर दादांना फोन केला व त्यांना विचारलं की दुचाकी ही पेट्रोलची आहे की डिझेलची? त्यावर आश्चर्यचकित होऊन त्यांनी मला हे सांगितलं की साहेब, डिझेलची दुचाकी माझ्या तरी ऐकण्यात नाही. परदेशात डिझेलवरची दुचाकी आहे का? शोधावं लागेल. बरं असो, आमच्या ज्ञानात तेवढीच भर पडली. दुचाकी घेण्यासाठी मी बऱ्याच कंपन्यांच्या दुकानांच्या वाऱ्या चालू केल्या. दुकान नाहीत, शोरूम्स. व त्या वाऱ्याही बऱ्याच वेळा पायी आनंदाने व त्याचबरोबर रस्त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची निरीक्षणे चालू केली. ह्याआधी बाप जन्मात मी वाहन एवढे कधी निरखून पाहिले नसे. सगळ्यांकडे माझी वाहनासंदर्भात विचारपूस चालू, अगदी न लाजता. पुढे पुढे तर मी चक्क अनोळखी व्यक्तींना देखील दुचाकीबद्दल विचारायला लागलो. एखादी दुचाकी दिसली व आवडली तर मी हक्काने, माफ करा, निर्लज्जपणाने त्या मालकाशी गाडीबद्दल चौकशी करायला लागलो. कुठली कंपनी,
कोणता मॉडेल, ॲव्हरेज किती देते, 125 cc की 110. इथपासून ते एखाद्या वेळेस रस्त्यात जर गाडी बंद पडली तर मेकॅनिक ती रिपेअर करू शकतो का, इथपर्यंत. नंतर तर मी वाहन घेणार आहे हे अवघ्या पंचक्रोशीला माहीत झालं. सगळेजण मला स्वतःचा अनुभव सांगू लागले. किंबहुना काही वरिष्ठ मंडळी अगदी हक्काने हेच वाहन घे असा आदेशच करू लागले. मी मात्र पामर सूचनांच्या ह्या भडीमारामुळे बेजार झालो. अंधे जहाँ के अंधे ही रास्ते जाय तो जाय कहा, अशी माझी अवस्था झाली. व शेवटी शांतपणे चिडून, हो शांतपणे चिडूनच, जशी कोल्ड ब्लडेड मर्डर असते तसंच शांतपणे चिडणंही असतं, तर असं शांतपणे चिडून मी एकट्यानेच कोणाचीही तमा न बाळगता एका कंपनीची दुचाकी बुक करण्याचे धाडस केलं. सबब, मला त्या दुचाकीचा रंग व ठेवण आवडली. संध्याकाळी कामावरून परतल्यानंतर मी माझा निर्णय, किंबहुना धाडसी निर्णय, आमच्या मंडळींना ऐकवला. दुचाकी दोघांनी जाऊन बुक करण्याचं ठरलं होतं. पण माझ्या शांतपणे चिडण्याने मंडळींच्या या सुखावर विर्जन पडलं. बघतेस काय रागानं षटकार मारलाय वाघान. वाघ म्हणजे मी, टायगर. भय इथेच संपत नाही. माझ्या या निर्णयानंतर काही जानकर, वाहनतज्ज्ञ व एक्सपर्ट मंडळींनी माझा निर्णय कसा चुकला व त्याचे दूरगामी परिणाम काय होतील ह्याची मला जाणीव करून दिली. ह्याआधी ही महान मंडळी कुठे होती? पुन्हा चिडचिड. कदाचित मी, वाद व असे प्रसंग यांचा फार जवळचं नातं असेल. एकतर हे मला शोधतात किंवा मी ह्यांना. सध्या यावर उपचार चालू आहेत. हा विषय पुन्हा केव्हा तरी. वाह, एक नवीन विषय हाती लागला बघू नंतर. ठीक आहे, पण नवीन पंचायत, 5,000 रुपये भरून बुक केलेले वाहन आता कसे रद्द करावे? पुन्हा धाडस. मानसिक तयारी करून मी त्या शोरूममध्ये शिरलो. आपल्याला कदाचित खूप ऐकून घ्यावे लागेल. कदाचित वाहन रद्दही होणार नाही. आगाऊ रक्कम पण मिळणार नाही. आगाऊ रक्कमसाठी केलेला आगाऊपणा म्हणजे जिथे 1,000 रुपये भरायचे होते तेथे मोठेपणा करून मी 5,000 रुपये भरले. कदाचित आपणच या भरलेल्या रकमेवरही पाणी सोडावे लागेल असा अंतिम परिणाम विचारात घेऊन मी अपराधीपणाने त्या दुकानात प्रवेश केला. काहीसा ओशाळत मी त्या दुकानात पाऊल ठेवले. ज्या सेल्समनने 2 दिवसांपूर्वी माझे हसत स्वागत केलेले तोच आज पुन्हा हसतमुखाने माझ्यासमोर आला. पण जेव्हा मी त्याला माझ्या वाहन रद्द करण्याच्या गोष्टीबद्दल सांगितले तेव्हा अचानक वातावरण बदलल्याप्रमाणे त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले. मी मात्र जणू एका अपराध्याप्रमाणे निशब्द. पण प्रसंग पाहून केवी लावण्या नजरेने मी त्याला पुन्हा विनंती केली. माझी झालेली अवस्था पाहून त्याच्या हृदयाला पाझर फुटला व त्याने माझे भरलेले पैसे परत केले. त्या क्षणी त्या व्यक्तीत जणू मला उपकार करणारा देव भेटला. गॉड ब्लेस हिम. त्याचे शतशः आभार मानून मी दुकानातून बाहेर पडलो व माझा जीव भांड्यात पडला. आता मात्र जग जिंकलेल्या सिकंदराप्रमाणे मी घरात प्रवेश केला. घडलेला सगळा प्रसंग व माझे प्रसंगावधान मी आमच्या मंडळींना सांगितले व एखाद्या मोठ्या संकटातून बाहेर पडल्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. आता मात्र वाहनतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, माफ करा, आदेशानुसार मी दुसऱ्या कंपनीची दुचाकी नोंदवण्यासाठी दुसऱ्या शोरूममध्ये गेलो. माझ्याबरोबर मुलगा, आमच्या सौभाग्यवती व 2 वाहनतज्ज्ञ असा सगळा लवाजमा. यावेळी मात्र सगळ्याचा ताबा ह्या चौघांकडे होता. अगदी रंग कोणता, कुठलं मॉडेल, 110 cc का 125, बरोबर येणारे इतर साहित्य, सो कॉल्ड ॲक्सेसरीज, इत्यादी इत्यादी सगळं हे या चौघांनीच निश्चित केलं. मी मात्र एखाद्या प्रेक्षकाप्रमाणे किंबहुना एखाद्या अपराध्याप्रमाणे शांतपणे उभा होतो. इतकेच काय, पण वाहनतज्ज्ञ मंडळींनी माझ्यावरच्या प्रेमाखातर, माफ करा, अधिकाराखातर अगदी दुकानदाराची भांडून अगदी घासाघीसही केली, जणू माझ्यावर त्यांचा हक्क असल्याप्रमाणे. त्यांचं हे एवढं प्रेम व ऋणानुबंध पाहून माझे डोळे अक्षरशः पाणवले. एवढं कोणी एखाद्या सख्यासाठी पण करणार नाही. शेवटी नोंदणीची किरकोळ रक्कम भरण्याची औपचारिकता पार पाडून
आम्ही सगळे त्या शोरूमच्या बाहेर पडलो. बरं, महत्वाची गोष्ट सांगायला विसरलो, ती अशी की या सगळ्या झालेल्या विलंबामुळे सरकारने कमी केलेला GST मात्र माझ्या पथ्यावर पडला. चक्क 10,000 रुपयांनी दुचाकीची किंमत कमी झाली. जो होता है अच्छे के लिए होता है. भगवान के घर में देर है, अंधेर नहीं है. असं काहीसं पुटपुटत मी देवाचे व भारत सरकारचे मनोमन आभार मानले. एरवी मी सरकारला व कधीकधी देवाला सुद्धा लाखोला वाहतो. आता कसल्या लाखोल्या ते मात्र विचारू नका. आगे तुम समजदार हो. संध्याकाळी कामावरून घरी परतल्यानंतर मात्र मग पुन्हा माझ्यासमोर भीतीचा ब्रह्मराक्षस उभा राहिला. सेकंड हँड हलकी फुलकी दुचाकी घेणारा मी आता चक्क एक चांगली दणकट वाहनाची नोंद करून आलो होतो. मी कसली नोंद केली हो? माझ्यावर तर ही नोंद लादण्यात आलेली वाहनतज्ज्ञ मंडळींच्या कृपेमुळे. मी फक्त हा लाथाबुक्क्यांचा मार त्यांच्या भीतीमुळे आदरयुक्त सहन केला. हे एवढं मोठं आव्हान मी कसं पेलणार? मला जमेल ना? व सरते शेवटी जमवून घ्यावं लागेल असे मनाला समजावून मी त्या रात्री कसाबसा चिंतेत झोपी गेलो. अशा प्रकारे घडलेल्या सगळ्या नाट्यमय गोष्टींवर पडदा पडून एकदाचा काय तो वाहन घेण्याचा दिवस उजाडला. पाडव्याचा शुभमुहूर्त. लोकांच्या चेहऱ्यावर आनंद, पण आमच्या कपाळावर मात्र आठख्या. सकाळच्या सगळ्या व प्रार्थनाविधी आटपून आम्ही म्हणजे मी, मुलगा व वाहनतज्ज्ञ शोरूमकडे रवाना झालो. उरलेल्या पैशाचे सोपस्कार आटपून एकदाची काय ती वाहनाची चावी स्वीकारली व ट्रिपल सीट घेऊन वाहनतज्ज्ञ व आम्ही आमच्या घराकडे निघालो. बरं, या सगळ्यात आनंदी असणाऱ्या दोन व्यक्ती, एक म्हणजे वाहनतज्ज्ञ, जणू जग जिंकलेला उत्साह चेहऱ्यावर बाळगून, व दुसरी व्यक्ती म्हणजे आमचे चिरंजीव, जे जेमतेम 11 वर्षाचे. वाहन आज ना उद्या चालवायला मिळणार याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत होता. एवढ्या लहान वयात केवढे हे धाडस! हे पाहून मला माझ्या मुलाचे कौतुक वाटले. सीट कशी उघडावी, पेट्रोलचे झाकण कुठे असते, सहसा मागचा ब्रेक दाबावा, या सगळ्यांचे प्राथमिक धडे मला आमच्या चिरंजीवांकडूनच मिळाले. पापा कहते हैं, बड़ा नाम करेगा बेटा हमारा, ऐसा काम करेगा. मगर साला ये कोई ना जाने ये मेरी मंजिल है कहा. आल्यानंतर नारळ फोडणे, हार घालणे, पेढे वाटणे, गाडीच्या चाकाखाली लिंबू ठेवून त्यावरून गाडी फिरवणे असे सगळे विधी पार पडले. दुचाकी आता घरी आलेली. सायकल, दुचाकी, चारचाकी असं आमचं सगळं वाहनांचं वर्तुळ एकदाच पूर्ण झालं. याच्यापुढे दुसऱ्या कुठल्या वाहनाची अपेक्षा माझ्याकडून करू नये. आसमां से आगे जहां और भी है. कदाचित असेलही, पण ते इतरांसाठी. आमच्यासाठी एवढ्या सुखातच धन्यता. समाजाच्या दृष्टिकोनातून मी आत्ता सधन झालो. खरं सांगू का, मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक वर्तुळ पूर्ण झाल्याची जाणीव मलाही झाली. ये तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी बाकी है. भाग 4. द्रोणाचार्य आणि पहिले पाऊल. खऱ्या नाट्याला तर आता कुठे सुरुवात होणार होती, आणि ते म्हणजे दुचाकी शिकणे. पहिला महिनाभर तर दुचाकी नुसती दारात उभी होती. दुचाकीला हात लावण्याची हिंमतसुद्धा मला होईना. कशी चालवावी, कुठे चालवावी, कोणत्या वेळी चालवावी, ह्या वयात कोणाकडून शिकावी? बरे, आमचे द्रोणाचार्य बनणे म्हणजे काय सोपी गोष्ट नव्हे. सगळ्या चाचण्या सुरू. मनात तर असाही विचार आला की ड्रायव्हिंग क्लास लावावा कावं. तसा विचार मी आमच्या ड्रायव्हर दादांना बोलूनही दाखवला. ड्रायव्हर दादांनी आश्चर्याने माझ्याकडे कटाक्ष टाकला. कदाचित स्कूटर चालवण्यासाठी क्लास लावण्याची विचारपूस करणारा मी ह्या भूतलावरचा एकमेव प्राणी आहे अशी त्यांची समजूत. मोठ्या आत्मविश्वासाने, साहेब, मी तुम्हाला 2 दिवसात शिकवतो असे त्यांनी सगळ्यांसमोर जाहीर केले. जाहीर काय हो, एक प्रकारचे फरमानच सोडले. व दुसऱ्या दिवसापासून आमच्या दुचाकी शिक्षणाचा श्री गणेशा झाला. दिवस पहिला. मी सकाळी जरा लवकरच ड्रायव्हर दादांना बोलवून घेतलं. कारण असं की सकाळी वर्दळ थोडी कमी असते, म्हणजे फजिती झालीच तरी ती जगजाहीर होणार नाही.
ठरल्याप्रमाणे आमचे प्रशिक्षण सुरू झालं. ड्रायव्हर दादांनी दुचाकी चालू करून चक्क माझ्या हातात दिली व स्वतः मागे बसले. बापरे, पुन्हा घाम. पण मी सुद्धा कसलेल्या विद्यार्थ्याप्रमाणे दुचाकी चालवण्याचे मनावर घेतले. तसे आदल्या रात्रीच मी दुचाकी चालवण्याचे व्हिडिओ पाहिले होते. त्याचा मला इथे थोडाफार उपयोग झाला. काहीही झाले तरी डगमगायचे नाही व पडायचे तर मुळीच नाही, अशी खुणगाठ मी मनाशी पक्की केली होती. आज पुन्हा आमचं सर्वस्व पणाला लागणार होतं. विषय गंभीर, तेथे टायगर दादा खंबीर. टायगर म्हणजे मी हो. आश्चर्य वाटलं ना? पण आहे. 5 मिनिटाचा पहिला राऊंड पूर्ण केला. आनंद गगनात माझ्या मायना. विजय मुद्रेने मी घरी परतलो. केवढं ते कौतुक, स्वतःचंच स्वतःला. आमची मंडळीसुद्धा आश्चर्यचकित कारण न पडता घरी आलो होतो. आदल्या रात्री सौनी मला सांगितलं होतं, किंबहुना समजावलं होतं, की गाडी शिकताना पडण्याचे 2-4 प्रसंग हे घडतात, त्यापेक्षा घडतातच. त्यामुळे मनाला लावून घ्यायचं नाही. आणि ईश्वर न करो, एखाद्या वेळी जर कठीण प्रसंग आलाच तर गाडीवरून पटकन उडी मारावी व स्वतःचे प्राण वाचवावे. आता इथे गाडी चालवण्याचे वांदे, तो प्राणी चालत्या गाडीवरून उडी कशी काय मारणार? असो, हा सुद्धा संशोधनाचा विषय ठरू शकतो. चालत्या गाडीवरून उडी कशी मारावी. दिवस दुसरा, तीच वेळ, तोच शिकवणारा व्यक्ती व तोच चालवणारा मी. दुसरा राऊंडसुद्धा सुरळीत पार पडला. तरी मला मात्र घाम हो. 4 चाकी चालवताना AC चालू असूनही मला असाच घाम फुटायचा. असो, सुरुवातीचे 3-4 दिवस माझं ट्रेनिंग आमच्या ड्रायव्हर दादांच्या कृपेमुळे अगदी सुरळीत पार पडलं. माझ्या सरावातील चढता आलेख पाहून मग ड्रायव्हर दादांनी आमची नवी कोरी दुचाकी मला चालवण्यास भाग पाडलं. त्यांच्या सेकंड हँड गाडीवर सुरळीत चालू होतं की. आता नवीन गाडी चालवण्याची आज्ञा म्हणजे पुन्हा माझ्या अंगावर काटा आला. आपण अजून थोडे दिवस जुन्याच गाडीवर सराव करू, असं मी त्यांना केविलवाना चेहरा करून सांगितलं. पण गुरु, पुढे माझं काही चालेना. गुरु हा नेहमी कठोरच का? ह्याचा अनेक वर्षांनी मला पुन्हा एकदा प्रत्यय आला. व सरते शेवटी सगळ्या देवांचा स्मरण करून मी एकदाची माझी नवीन कोरी दुचाकी हातात घेतली. लटपटणारे पाय, हातांना सुकलेला कंप, भेदरलेली मनस्थिती, अशा अवस्थेत मी एकदाची गाडी चालू केली. पण 10-15 सेकंदातच समोरून येणाऱ्या 4 चाकीमुळे माझ्या प्रयत्नांवर विरजण पडलं. मी करकचून ब्रेक दाबला. त्यामुळे कोणतीही हानी झाली नाही, पण या प्रसंगामुळे माझ्या मनावर मात्र खोलवर आघात झाला. ड्रायव्हर दादांचा चिंतातूर चेहरा, बावरलेला मी, बुचकळ्यात पडलेला समोरचा 4 चाकीवाला, सगळा प्रसंग अगदी एखाद्या चित्रपटाला साजेसा. कशीबशी आणीबाणी टळली, पण मी मात्र सुन्न झालो. व आमचे द्रोणाचार्य ड्रायव्हर दादा निराश. साहेब, अजून वेळ लागेल, असं म्हणत त्यांनी गप्पपणे गाडी माझ्या दारात उभी केली. भाग 5. भीतीवर विजय आणि पूर्ण झालेलं वर्तुळ. आधी सांगितल्याप्रमाणे या प्रसंगाचा माझ्यावर एवढा आघात झाला की पुढील 10-12 दिवस मी गाडीकडे ढुंकून सुद्धा पाहिले नाही. गाडीच्या पहिल्या सर्व्हिसिंगची वेळ जवळ येऊन ठेपली. मी ड्रायव्हर दादांना घेऊन सर्व्हिस सेंटरकडे निघालो. गाडी जेमतेम 90 किलोमीटर चालली होती. सर्व्हिस सेंटरच्या मेकॅनिकने माझ्याकडे एक विचित्र कटाक्ष टाकला. गाडी चालवली नाही का? मी बाहेरगावी गेलो होतो त्यावर माझं उत्तर. त्यानंतर मात्र संध्याकाळी गाडी आणल्यानंतर मी पुन्हा मनावर घेतलं. मला स्वतःचा राग देखील आला. पण उद्या काही झालं तरी गाडी चालवायची असा चंगच मी मनाशी बांधला. दिवस उजाडताच रात्रभर दाबून बसलेल्या मावळ्याप्रमाणे मी गाडी शिकण्याच्या मोहिमेकडे आगेकूच केली. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. कधी एकदाचा दिवस उजाडतो व कधी मी गाडीवर मान टाकतो असं मला झालं होतं. आज मात्र मी शांत, धीरगंभीर व विचारपूर्वक गाडी सुरू केली. आज मला माझ्यात एक वेगळाच आत्मविश्वास जाणवत होता. परत सगळं कसबपणाला लावून मी माझा प्रवास सुरू केला.
हिवाळ्याचे दिवस, सकाळचा मंद वारा, थंड वातावरण, तुरळक वाहतूक, शेकोटीचा सुगंध व दुचाकीवर स्वार, मी सगळं कसं आज जमून आलं होतं. हळूहळू मी गाडी हाकत 10 मिनिटे प्रवास केला, तोही एकट्याने. आज मात्र माझी स्वारी खुशीत होती. माझ्या आनंदाला जणू आज उधाणच आलं होतं. घरी आल्यानंतर डर के नौका पार नहीं होती, कोशिश करने वालो की हार नहीं होती, ह्या कवितेच्या ओळी मला आठवल्या. आमच्या आई व मुलाला जेव्हा माझा हा पराक्रम कळला तेव्हा त्यांनाही फार आनंद झाला. आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे. आनंद हा दुचाकी शिकण्याचा, एका भीतीवर मात करण्याचा, स्वतःची कक्षा भेदून पुढे जाण्याचा, आत्मविश्वास मिळवण्याचा, समाजात मला दुचाकी येते हे मिरवण्याचा, सायकल, दुचाकी, चारचाकी असं वर्तुळ पूर्ण झाल्याचा. आनंद, 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 फक्त आनंदच. दुचाकी शिकणे. शिकणे इतरांच्या दृष्टीने सामान्य बाब. आज लहान मुले, स्त्रियासुद्धा सर्रासपणे दुचाकी चालवतात. पण माझ्यासाठी दुचाकी शिकणे ते सुद्धा वयाच्या ह्या टप्प्यावर म्हणजे खूप काही साध्य केल्यासारखे आहे. तुमच्या माहितीकरिता सांगतो, आमच्या वाहनभीती खानदानात सायकल, दुचाकी व चारचाकी शिकण्याचा पहिला मान हा माझ्याकडेच जातो. पुढे माझ्या कर्तृत्वाची आमच्या पुढच्या पिढीने नोंद घ्यावी ही इच्छा. वाहन शिकणे हे कदाचित नाममात्र, पण भीतीवर मात करण्याचे धाडस करणे हे महत्त्वाचं. व हेच धाडस मला आयुष्यात इतर गोष्टींवर मात करण्यासाठी पण कामी येईल. दैनंदिन जीवनात, व्यवसायात, समाजात वावरताना, व्यवहारात, अगदी प्रत्येक ठिकाणी आता माझा आत्मविश्वास दुणावलाय. माझ्या मते प्रत्येक व्यक्तीची स्वतःची अशी एक कक्षा असते, ज्याला परिघही म्हणतात. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची आपली अशी एक मर्यादा असते. पण ती मर्यादा पार करून आयुष्यात येणाऱ्या संकटाचा जो धाडसाने सामना करतो व न येणारी एखादी असाध्य गोष्ट साध्य करतो, तोच आयुष्यात यशस्वी होतो. माझ्या या छोट्याशा धाडसामुळे माझ्या कक्षा रुंदावल्यात. नवीन आव्हान मला खुणवत आहेत. आयुष्यातला माझा समतोल साधला जातोय व एक नवीन धाडस करण्याची इच्छा पुन्हा मनात जागृत होत आहे. सराईतपणे जरी नसलो तरी चांगल्या प्रकारे दुचाकी, चारचाकी चालवतोय, अगदी आत्मविश्वासाने. व हो, न घाम फुटता छोटे छोटे प्रवास करतोय. व त्याचं परिवर्तन लवकरच दीर्घ प्रवासात करण्यास धाडस करेन. माझ्या आयुष्यातील या पुढील प्रवासामध्ये व वाटचालीमध्ये आपण मला शुभेच्छा देण्याचे धाडस कराल अशी इच्छा बाळगून, नव्हे आत्मविश्वास बाळगून एक प्रवास इथेच पूर्ण करतोय. भेटू पुन्हा पुढच्या टप्प्यावर एक नवीन धाडस घेऊन. आपला कृपाभिलाषी टायगर.